सुशीलकुमार पावरा यांच्या वडिलांचा संशयास्पद मृत्यू, घातपाताची शंका, नंदुरबार जिल्ह्यात खळबळ. धाडगाव प्रतिनिधी. बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुशीलकुमार पावरा यांच्या वडिलांचे जहांगीर फेदा पावरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. धाडगाव तालुक्यातील गौऱ्या या गावातील एका केटी विहीर म्हणजेच एका छोट्याशा तलावात रविवारी दिनांक 1 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. जहांगीर पावरा यांच्या डोळ्याच्या उजव्या बाजूला व कपाळावर तसेच डोक्यावर 3 ते 4 ठिकाणी जखमा झाल्या होत्या व रक्त सांडत होते. हे सगळे बघून माझ्या भावाला मारून फेकून दिले म्हणत बहिणींनी हंबरडा फोडला व नातेवाईकांनी जोरजोरात रडायला सुरुवात केली. पोलीस प्रशासन व न्याय व्यवस्थेवर अविश्वास दाखवत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला. जिवंतपणी माझ्या नवऱ्याचा घात केला व मरणानंतरही मृतदेहाची चिरफाड करून हेळसांड करणार असे म्हणत एकंदरीत जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेवर अविश्वास दाखवत मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासही आईनेच नकार दिला. आदिवासी पावरा समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे चुलवड येथे जहांगीर पावरा यांचे त्याच दिवशी रात्री अंतिम संस्कार करण्यात आले. जहांगीर पावरा हे जिल्हा परिषद शाळेत माजी शिक्षक होते. शांत स्वभाव व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. मास्तर या नावाने लोक त्यांना नेहमीच हाक मारत असत. जहांगीर पावरा हे शिक्षक होते, त्यामुळे त्यांचे कोणीच वैरी नव्हते. त्यामुळे त्यांचा असा घात व्हायला नको होता असे म्हणत परिसरातील लोकांनी शोक व्यक्त केला. एकीकडे मुलाला तडीपार करण्याचे पोलीस प्रशासन व राजकीय षडयंत्र आणि दुसरीकडे वडिलांचा संशयास्पद मृत्यू हे दोन्ही कृत्य कुठेतरी घडलेल्या घटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. सुशीलकुमार पावरा सर, या कठीण प्रसंगी संपूर्ण आदिवासी समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या कठीण प्रसंगी परिवाराला दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, मृत आत्म्याला चिरशांती प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दात सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.